नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, रोजगार कट्ट्यावरती आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. आणि आजची नोकरीची संधी आहे जिल्हा एकात्मिक आरोग्य व कुटुंब कल्याण सोसायटी अंतर्गत राष्ट्रीय आरोग्य अभियान बीडमध्ये करार तत्वावरती कंत्राटी पदांची भरती निघालेली आहे. या भरतीची अंतिम तारीख आहे 20/3/2025. सो याविषयी आपल्याला अधिक माहिती जाणून घ्यायची असेल तर नवीन असा चॅनलवरती तर रोजगार कट्टा या चॅनलला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि आपल्या स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या मित्रमैत्रिणींसोबत हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. तर आपण डिटेलमध्ये ही जाणून घेऊया. ती पदाचे नाव आहे डिस्ट्रिक्ट कन्सल्टंट. त्याचे एक पद आहे. याच्या बीडमध्ये नियुक्ती आहे. याच्यामध्ये शैक्षणिक पात्रता त्याची MBBS असणं आवश्यक आहे. MBA इन हेल्थमध्ये जरी असलं तरी चालण्यासारखं आहे. आणि याला मानधन जे आहे ते 35,000 रुपये मानधन देण्यात येईल. त्यानंतर डेंटल सर्जनची आवश्यकता आहे. 2 पदे आहेत, 30,000 मानधन आहे. ज्युनियर इंजिनियर एक पद आहे, 25,000 मानधन आहे. ऑडिओलॉजिस्ट एक पद आहे, 25,000 मानधन आहे. STS एक पद आहे, त्यानंतर 20,000 रुपये मानधन आहे. डेंटल हायजिनिस्ट एक पद आहे, 17,000 त्याच्यासाठी मानधन आहे. टेक्निशियन एक्सरेच्या 4 जागा आहेत, 17,000 रुपये मानधन आहे. टेक्निकल सिटी स्कॅनसाठी 17,000 रुपये मानधन आहे. 2 जागा आहेत. यामध्ये पब्लिक हेल्थ मॅनेजरच्या 3 एकूण जागा आहेत, 32,000 रुपये मानधन आहे. त्याच्यामध्ये डिस्ट्रिक्ट प्रोग्राम मॅनेजर एक जागा आहे, 35,000 मानधन आहे. डाटा एंट्री ऑपरेटरची एक जागा आहे, 18,000 रुपये मानधन आहे. MPW मेलच्या 19 जागा आहेत, त्याच्यासाठी 18,000 रुपये मानधन आहे. इतक्या प्रमाणामध्ये जागा निघालेल्या आहेत आणि सगळ्या बीड जिल्ह्यामध्ये या सगळ्या जाहिराती निघालेल्या आहेत. त्याच्यामध्ये विशेषज्ञ, अतिविशेषज्ञ आणि वैद्यकीय अधिकारी MBBSच्या नवीन जाहिराती येणार असून याच्यामध्ये सकाळी 11 वाजता वॉक इन इंटरव्ह्यू आहे. त्याच्यामुळं तुमचा जो अर्ज आहे तो राष्ट्रीय आरोग्य अभियान या कार्यालयामध्ये सादर करायचा आहे. आणि याचा कार्यकालावधी जो असेल तो 29 जून 2025पर्यंत राहणार आहे. वय 18 ते 43 वर्ष त्याची वयोमर्यादा आहे. आणि यासाठी अधिक जर तुम्हाला माहिती पाहिजे असेल www.bid.gov.in या संकेतस्थळाला भेट देणं आवश्यक आहे. याच्यामध्ये जी निवड होईल ती तुमची गुणानुक्रमे निवडणूक होईल. त्यानंतर तुमचा अनुभवाचा विचार करण्यात येईल. त्यानंतर तुम्हाला त्याच्यामध्ये जे काही त्यांचे क्रायटेरिया आहे त्याच्यामध्ये तुम्हाला बसून जर योग्य राहील तर त्याच्यानुसार तुम्हाला प्रतीक्षा यादी तयार करण्यात येईल आणि त्यानुसार तुमचं सिलेक्शन या ठिकाणी होणार आहे. मग कॉन्ट्रॅक्ट जे आहे ते कॉन्ट्रॅक्ट तुम्हाला ठराविक कालावधीसाठी मर्यादित राहणार आहे. याच्यासाठी 250 रुपये खुल्या राखीव प्रवर्गासाठी आणि खुल्या प्रवर्गासाठी 500 रुपये इतकं तुम्हाला मानधन. आणि ते शेजारी तुम्हाला स्कॅनर दिलेला आहे, त्या स्कॅनरवरती जाऊन तुम्ही पे करू शकता. आणि याच्यामध्ये जे आवश्यक डॉक्युमेंट आहेत ती जसं की रक्कम भरलेली पावती आहे, जन्मतारखेचा दाखला आहे, शैक्षणिक अर्हतेसंबंधीची सगळी गुणपत्र, जात प्रमाणपत्र, जात वैधता प्रमाणपत्र, आभा कार्ड, अनुभव प्रमाणपत्र, पासपोर्ट आकारचे 2 फोटो आणि सगळ्याचे झेरॉक्स तुम्हाला या अर्जासोबत जोडायचे आहेत. आणि अपूर्ण कागदपत्र असेल तर त्याचा कोणत्याही पद्धतीचा विचार केला जाणार नाही. बघा, हे ॲप्लिकेशन फॉर्म असा आहे. इकडच्या साईडला तुम्हाला तुमचा फोटो चिटकवायचा आहे, पोस्टचं नाव लिहायचं आहे, तुमचं नाव लिहायचं आहे. त्यानंतर तुमचं संपूर्ण माहिती याच्यामध्ये भरायची आहे, जसं की ब्लड ग्रुप असेल, जेंडर असेल, रिलिजन असेल, कोणती कास्ट आहे. त्यानंतर UPI ID, ज्या पेमेंट आयडीवरून तुम्ही पेमेंट केलं तुमचं सक्सेस आलं त्याचा अमाऊंट आणि त्याची डेट लिहायची आहे. त्यानंतर ॲड्रेस लिहायचा आहे तुमचा, कंपल्सरी परमनंट तुम्हाला संगणकाचं ज्ञान आहे का ते लिहायचं आहे. 10वी-12वी पासून सगळे डॉक्युमेंटेशन, त्यानंतर तुम्हाला किती वर्षाचा अनुभव आहे ते देखील तुम्हाला प्रोव्हाइड करायचं आहे. आणि सगळे डॉक्युमेंट्सवरचे सगळं खरं आहे याचं सेल्फ अटेस्टेड तुम्हाला एक सही करायची आहे. आता बघा, हे सरकारी काम असल्यामुळे याच्यामध्ये 2पेक्षा जास्त मुलं चालत नाहीत. मग त्याचा दाखला तुम्हाला सेल्फ अटेस्टेड स्वतःची सही करून द्यायचा आहे की 2पेक्षा जास्त पत्ते मला नाहीत. सो विद्यार्थी मित्रांनो, ही माहिती कशी वाटली तर नक्कीच या चॅनलला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, हा चॅनल सबस्क्राईब करा. तसेच तुमच्या स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या सगळ्या मित्रमैत्रिणींसोबत हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. बीडमध्ये राहणाऱ्या सर्व आरोग्य सेवकांसाठी ही एक सुवर्ण संधी आहे. त्यांनी जर शैक्षणिक अर्हता आपली योग्य असेल तर तुम्ही अर्ज भरायला हरकत नाही. धन्यवाद.